बातमी हिंगोलीची आहे। हिंगोलीमध्ये दिवाळी निमित्तानं बाजारपेठा सजलेल्या आहेत। रंगीबेरंगी आकाश कंदील खरेदी करता नागरिक गर्दी करताना दिसत आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जातं आणि या दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर ठेपल्यामुळे आता हिंगोलीच्या बाजारपेठा दिवाळी निमित्त सजलेल्या तुम्ही बघू शकता। हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे पाहताय कशा प्रकारे संपूर्ण जे आहेत या ठिकाणी बाजारपेठा सजलेल्या आहेत। आपण बघताय की कशा प्रकारे आकाश दिवे या बाजारपेठेमध्ये आलेले आहेत। आकर्षक असे आकाश दिवे या बाजारपेठेमध्ये आलेले आहेत आणि खरेदी या ठिकाणी नागरिकांची लगबग सध्या सुरू असली तर पाहायला मिळते। कशा हे संपूर्ण आकाश पाळणे जे आहे ते आकाश दिवे आणि रंगबेरंगी जे आहे ते फुलांची या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्या इथलचे व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यात कशा प्रकारे सध्या बाजारपेठेमध्ये जे आकाश दिवे आलेले आहेत आणि कशी मागणी मला सांगा। कशा प्रकारे आपल्या इथे आकाश दिवे आहेत, कशी मागणी आहे? आपल्याकडे कागदाचे, प्लास्टिकचे आणि एक मराठा लाख मराठाचे पण भरपूर आकाश दिवे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि लहान मोठे सगळ्या प्रकारचे कागदी, प्लास्टिक आणि नॅचरल कपड्याचे सुद्धा आपल्याकडे आकाश दिवे भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत। ज्याची किंमत 10 रुपयापासून आपल्याकडे 150, 200 आणि ऑटोमॅटिक फिरणारे 1200-1500 पर्यंतचे आकाश दिवे आपल्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत। सध्या गर्दी कशी आहे, लगबग कशी आहे नागरिकांची? लगबग चांगली आहे, पण सोयाबीन लोक काढत असल्यामुळे 2 दिवसानंतर फार चांगली लगबग वाढण्याची शक्यता आहे। आता सध्या कसा प्रतिसाद मिळतो? आज सध्या प्रतिसाद आज चांगला आहे आणि कस्टमरही बरेच येत आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ऑफिस सुटतात तेव्हा जास्त गर्दी असते। आपण बघितलं की सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले। दुसरीकडे एकीकडे आता सोयाबीन काढायला वेग आल्यामुळे सध्या तरी गर्दी पाहायला मिळत नाही। मात्र आता 2 दिवसानंतर जे आहे ते बाजारामध्ये लगबग पाहायला मिळणार आहे आणि सध्या आता जे दिवाळी निमित्त बाजारपेठा सजल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।